प्रभु ने दिया हुआ अवसर के लिए धन्यवाद। आज हम लोग दूसरा कुरिन्दी 9 का 15 से हम पढ़ेंगे। परमेश्वर को उसने उस दान के लिए जो वर्णन से बाहर है धन्यवाद हो। പറഞ്ഞു തീരാനാവാത്ത ദാനത്തിനായിട്ട് സ്തോത്രം, നന്ദി. धन्यवाद दे। कौन सा दान है? अवर्णनीय दान। यस, अवर्णनीय दान के लिए परमेश्वर को धन्यवाद दे। ദൈവത്തിന്റെ എല്ലാ ദാനങ്ങളും പറഞ്ഞു തീരാനാവാത്ത, परमेश्वर का सब प्रकार का दान जो है, जितना भी उसको बोले उसका तारीफ करे, वो बोलते बोलते खत्म नहीं होगा, क्योंकि वो वर्णन से बाहर है। മനുഷ്യന് സഹായം ചെയ്താൽ, ഒരു നന്മ ചെയ്താൽ 2-3 വാക്ക് പറയുമ്പോൾ പിന്നെ അത് അടുത്ത പ്രാവശ്യം പറയാനില്ല, കാരണം തീർന്നു പോകുന്നു. मनुष्य जब एक दूसरे का जब भलाई करता है या मदद करता है, जिसको मदद मिलता है वो आदमी थोड़ा तारीफ कर लेता है, फिर वो बात उधर ही खत्म हो गया, क्योंकि वो काम इतना बड़ा नहीं है कि बार बार लगातार बोलते रहे। एक ही बार का धन्यवाद या तारीफ में ही वो बात खत्म हो जाता है। എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ ഈ പറഞ്ഞു തീരാത്ത ദാനം എന്ന് പറയുമ്പോൾ കർത്താവ് തന്നെ ദൈവത്തിന്റെ ദാനമാണ്, കർത്താവ് തന്നെ പറഞ്ഞു തീരാത്ത ദാനം. तो परमेश्वर का ये अवर्णनीय दान, या बोलेगा तो भी खत्म ना होने वाला इस प्रकार का दान के बारे में, परमेश्वर का वो दान कौन है? वो यीशु मसीह स्वयं ही वो दान है। പരിശുദ്ധാത്മാവ് ദൈവത്തിന്റെ ദാനമാണ്, पवित्र आत्मा भी परमेश्वर का दान है, പറഞ്ഞു തീരാത്ത ദാനമാണ്. वो अवर्णनीय है। നമുക്ക് കിട്ടിയ വചനം പറഞ്ഞു തീരാത്ത ദാനമാണ്. हमें मिला हुआ वचन अवर्णनीय है। ഇവിടുത്തെ സന്ദർഭം കൊണ്ട് നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടത് എന്താണ് ആ ദാനം. परंतु यहाँ पर जब हम लोग उस वचन को आधार पर जब पढ़ते हैं समय में, उसका परिस्थिति देखकर किसके विषय में कह रहा है? അപ്പം 2 കൊരിന്ത്യർ 9:14 വാക്യത്തിൽ അതുണ്ട്, എന്താണ് പറഞ്ഞു തീരാത്ത ദാനമെന്ന് അവിടെ സ്പെസിഫൈ ചെയ്ത് പറയുന്നുണ്ട്. तो 9 का 14 में पढ़ते समय में, वही दूसरा कुरिन्थियों में वो वाक्य में वो दान के बारे में बताया गया है कि वो क्या दान है। वो और वे तुम्हारे लिए प्रार्थना करते हैं, और इसलिए कि तुम पर परमेश्वर का बड़ा अनुग्रह है, तुम्हारी लालसा करते रहते हैं। ഓക്കെ, അതിമഹത്തായ ദൈവകൃപ എന്ന ദാനമാണ് ഇവിടെ 15 വാക്യത്തിൽ പറയുന്നത്, പറഞ്ഞു തീരാത്ത ദാനം. वहाँ पर मराठी में है कि मराठी में पढ़ेंगे? कोई मराठी नहीं है क्या? ठीक है, तो वहाँ पर जो अंग्रेजी बाइबल में, मलयालम में जो अभी जो हमने पढ़ा, वो लिखा है कि ऐसा अनुग्रह जो बढ़ते जा रहा है, जो तुम्हारे ऊपर बढ़ते जाने वाला अनुग्रह से जो परमेश्वर तुझ में है करके ऐसा शब्द आया है। ഇത് പറഞ്ഞാൽ चाहत वाला अनुग्रह नहीं, बढ़ने वाला अनुग्रह उस रीति से लिखा गया है। നമുക്ക് ഇപ്പോൾ अपार कृपा। ओके, ഒരു കണ്ടിന്യൂ ആയി ഇപ്പോൾ കിട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കുകയാണ്. बोले एक ऐसा कृपा है, ऐसा अनुग्रह है जो अभी भी मिलते जा रहा है, रुक रहा नहीं है। നമുക്ക് കിട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കുക, हमें वो मिलते ही जा रहा है। കിട്ടിയ കൃപയെ കുറിച്ചല്ല, हमें जो अनुग्रह मिला उसके बारे में नहीं है, ഇപ്പോൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിന് കിട്ടിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന കൃപ, बल्कि अभी हमारे विश्वासी जीवन के चाल चलन में एक अनुग्रह प्रभु हमारे ऊपर उड़ने लगा है। वो अनुग्रह हमारे प्राण के उद्धार के लिए मिलते जा रहा है, मतलब वो रुक रहा नहीं है, उड़ेला है तो वो गिरते जा रहा है। 2 കൊരിന്ത്യർ 8-9 അധ്യായങ്ങൾ പൗലോസ് ദൈവസഭയിലെ സഹായം ചെയ്യുന്ന ആ കൃപയെ കുറിച്ചാണ് പറയുന്നത്. तो वहाँ पर दूसरा कुरिन्थियों 8 और 9 में जब पौलुस वहाँ पर उसका परिस्थिति को देखकर वहाँ पर वो एक ऐसा दान के बारे में बोल रहे हैं कि जो कुरिन्थियों मंडली देने के विषय में का बात वहाँ पर कहा है। वो एक अनुग्रह से तुम लोग दे रहे हो करके पौलुस वहाँ पर कहता है। അതിന്റെ 9:14 അതിമഹത്തായ ദൈവകൃപ നിമിത്തം അവർ നിങ്ങളെ കാണുവാൻ വാഞ്ചിച്ചു. അവർ ആരാണ്? उसका 14 फिर से पढ़ना और वे तुम्हारे लिए प्रार्थना करते हैं, आगे। और इसलिए कि तुम पर परमेश्वर का बड़ा ही अनुग्रह है, हाँ, तुम्हारी लालसा करते देखो लालसा करते, मतलब वो लालसा किस प्रकार का लालसा है कि ये लोग देखना चाहते हैं, मिलना चाहते हैं कि कौन है ये लोग जो इतना बड़ा दान या बढ़ने वाला अनुग्रह किया है करके। ആരാണ്? वो कौन है? 2 കൊരിന്ത്യർ 8:1 वो दूसरा कुरिन्थियों 8 का 1 में है।
മക്കതോന്യ സഭയാണ് കൊരിന്തിലുള്ള വിശ്വാസികൾക്ക് ലഭിച്ച കൃപയെ കാണാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. तो मकदोनिया मंडली को 8 का 1 में पढ़ते समय मकदोनिया मंडली को कोरिन्थिया मंडली की ओर से जब उन लोग को भेंट मिला, वो भेंट मिलने की वजह से कोरिन्थिया मंडली को मिलने के लिए एक चाहत हो रहा है, एक लालसा आ रहा है कि ये मंडली ने हमको सहायता किया करके ऐसा आग्रह मकदोनिया मंडली कर रहा है. അതിമഹത്തായ ദൈവകൃപ, इतना बड़ा अनुग्रह जो बढ़ते जा रहा है, रुकता नहीं. അപ്പോൾ അതിനെക്കുറിച്ചുള്ള ഒരു ചിത്രീകരണമാണ് അല്ലെങ്കിൽ അതിന്റെ ഒരു വിശദാംശമാണ് നമ്മൾ ഇന്ന് പഠിക്കാൻ तो ആഗ്രഹിക്കുന്നത്. आज इसी के विषय में है, थोड़ा मैं वर्णन करना चाहता हूँ, इसका हम लोग अभ्यास करेंगे आज. നമ്മള് രക്ഷിക്കപ്പെടുവാൻ ദൈവം നമുക്കൊരു കൃപ തന്നു അല്ലേ? हमें उद्धार पाने के लिए प्रभु ने हमको एक अनुग्रह दिया, क्योंकि अनुग्रह ही से हमारा उद्धार हुआ है. നമ്മള് വീണ്ടും ജന്മം പ്രാപിച്ചത് എങ്ങനെയാണ്? हमारा नया जन्म कैसा हुआ? എഫെസ്യർ ലേഖനം 2:8 വളരെ വ്യക്തമായി വായിക്കേണ്ട അറിയാവുന്നതാണ്. 2 का 8-9 में हम लोग अच्छी तरह से मालूम है, पढ़ने की जरूरत नहीं है, स्पष्ट से हम लोग पढ़ते हैं वहाँ पर. ദൈവത്തിന്റെ കൃപയാണ്, और वो अनुग्रह से हुआ है, കൃപയാലല്ലോ. और अनुग्रह से ही तो है हमारा उद्धार हुआ है. അല്ലേ? അപ്പം നമുക്ക് വീണ്ടും ജന്മം പ്രാപിച്ചത് രക്ഷിക്കപ്പെട്ട ദൈവത്തിന്റെ കൃപയാണ്. तो इसके लिए हम लोग उद्धार पाना, नया जन्म पाना, या हम लोग बच जाना नरक से, ये परमेश्वर का बहुत बड़ा अनुग्रह हमारे ऊपर हुआ, जिसके वजह से हम बच गए. നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം 7-ാം അധ്യായത്തിൽ അവിടെ മഹോത്സവത്തിലൂടെ കടന്നു വരുന്ന വിശുദ്ധന്മാര് ഈ ദൈവത്തിന്റെ ദാനമാകുന്ന രക്ഷയെ ലഭിച്ചതുകൊണ്ട് ആർത്ത് വിളിച്ച് ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നുണ്ട്. वहाँ पर हम लोग प्रकाशित पुस्तक उसका अध्याय 7 में पढ़ते समय में जब एक बहुत बड़ा भीड़ महाक्लेश से उन लोग बचकर आते समय में उन लोग बचकर आ गए बोलकर परमेश्वर को उन लोग धन्यवाद दे रहे, क्योंकि उन लोग वो बच गए करके बोलकर. അപ്പോൾ നമുക്ക് ലഭിച്ച രക്ഷിക്കപ്പെടാനുള്ള വീണ്ടും ജന്മം പ്രാപിക്കാനുള്ള ആ കൃപയെ കുറിച്ചല്ല നമ്മൾ ഇവിടെ ചിന്തിക്കുന്നത്. वो प्रकाशित वाक्य 7 का 9 और 10 में हम पढ़ते हैं कि बड़ा जुड़ने आकर धन्यवाद दिया करके, परंतु ये जो नया जन्म के द्वारा जो हमको अनुग्रह मिला है, उस अनुग्रह के बारे में नहीं है जो 9 का 2 कोरिन्थी 9 का अभी हमने जो वाक्य में 14 में हमने पढ़ा, उस अनुग्रह के बारे में नहीं है जो नया जन्म के द्वारा मिलता है, उसके बारे में नहीं है ये. ഇപ്പോൾ നമ്മുടെ പ്രസന്റ് ലൈഫിൽ, बल्कि अभी वर्तमान का मसीह जीवन में ഒരു ശരിയായ ക്രിസ്ത്യ ജീവിതം നയിക്കാൻ, एक सही मसीह जीवन जीने के लिए ദൈവം കൃപ പകരുന്നു. प्रभु हमें क्या करता है? हमारे प्राण के उद्धार के लिए अनुग्रह उंडेलता है. നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടു എന്ന് പറഞ്ഞ് പിന്നെയും നമ്മള് കൃപയാലുള്ള ജീവിതം ഇല്ലാതെ സ്വയം ജീവിതം നയിക്കുമ്പോൾ നമുക്ക് വരാവുന്ന നഷ്ടം വലുതാണ്. तो इसके लिए प्रियो, हम लोग अनुग्रह से हमारा उद्धार पाने के बाद, उसके बाद उद्धार पाते रहने के लिए भी अनुग्रह पर अगर आश्रय नहीं किया तो हम लोग को बहुत बड़ा नुकसान या हानि उठाना पड़ेगा. അപ്പോൾ എഫെസ്യ ലേഖനം 4-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ എഫെസ്യ 4 में जब हम पढ़ते हैं, അവിടെ കർത്താവ് കൃപയാൽ നമ്മളെ വിളിച്ച് വേർതിരിച്ച് ദൈവം ദാനങ്ങളെയൊക്കെ കൊടുത്ത് 4-ാം അധ്യായത്തിൽ 7-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग वहां पर अध्याय 4 तक आने तक वहां पर प्रभु वहां पर पौलुस वहां पर बताते हैं पहला अध्याय में किस रीति से हम लोग अनुग्रह से हम लोग बचकर किस प्रकार के लोग बन गए बोलकर. अध्याय 4 में 7 से हम पढ़ते हैं कि परमेश्वर ने जब प्रभु हमें वरदानों को दिया, दानों को दिया है करके वहां पर बोलने के बाद ഇവിടെ പറയുന്ന കൃപ ഏതാണ്? यहाँ पर जो दान के बारे में, अनुग्रह का दान मतलब ये किसके बारे में है? കൃപയാൽ രക്ഷപ്പെട്ട അല്ലെങ്കിൽ വീണ്ടും ജന്മം പ്രാപിച്ച ഓരോ വിശ്വാസം. तो यहाँ पर जो कृपा, जो अनुग्रह का दान मिला, कृपा का वर जो मिला है, उस वर के बारे में है. जो नया जन्म पाए हुए हर एक विश्वासियों के अंदर ये कृपा का वर या अनुग्रह का वर मिल चुका है उनको, है ना? तो നമ്മൾ പറയും എനിക്ക് പ്രത്യേകിച്ച് കൃപയൊന്നുമില്ല അതുകൊണ്ട് ഞാൻ ഇങ്ങനെ ഇരിക്കുക. तो कुछ लोग ऐसा बोलते हैं मुझे खास अनुग्रह का वर या आत्मिक दान कुछ मिला नहीं है, इसके लिए मैं हमेशा मंडली में साथ बैठता हूँ. കൃപ കൊടുത്തിട്ടും അവർക്ക് അത് സ്വീകരിക്കാൻ തയ്യാറില്ല. तो मतलब अनुग्रह का वो दान, मतलब अनुग्रह उनको देने के बाद भी उसको अपनाकर पहचान कर प्रभु ने क्या दान दिया है करके उस पहचान में लोगों को बढ़ने के लिए दिलचस्पी नहीं है. നമ്മൾ ഇന്ന് ജീവിക്കേണ്ട ജീവിതം പഴയ ജീവിതമല്ല. तो अभी हम लोग विश्वासी हो जाने के बाद जो मसीह जीवन जी रहे हैं वो पुराने जीवन का मदद से नहीं है. ക്രിസ്ത്യ ജീവിതം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मसीह जीवन मतलब क्या है? ക്രിസ്തു 33 വർഷം ജീവിച്ച് അവസാനിപ്പിച്ചതിന്റെ കണ്ടിന്യൂവേഷൻ നമ്മൾ ജീവിക്കുക. बल्कि ये है कि मसीह ने 33.5 साल का जिंदगी जो जिया है उसका आगे हम बढ़ा रहे हैं वो जीवन को. യേശു സാക്ഷാൽ ദൈവപുത്രനാണെന്ന് തെളിയിക്കുന്ന ജീവിതമാണ് നമ്മുടെ. मतलब यीशु ही सचमुच परमेश्वर का पुत्र है करके ये बात साबित करके लोगों को गवाह देकर जीने वाला जिंदगी है हमारा.
അപ്പൊ നമ്മുടെ ഇന്നത്തെ ഈ ജീവിതം ഈ കൃപ നഷ്ടമാക്കിയാൽ, इसके लिए ये अनुग्रह को अगर हमने वेस्ट कर दिया तो या पावर को हटा वेस्ट समझा तो निकम्मा समझा तो വീണ്ടും ജനിക്കാനുള്ള കൃപ നഷ്ടമാക്കാൻ പറ്റത്തില്ല. കാരണം നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചു കഴിഞ്ഞു. अभी उद्धार पाने के लिए जो अनुग्रह को हम लोग निकम्मा नहीं समझ सकते, क्योंकि ऑलरेडी अनुग्रह पा लिया है, ऑलरेडी उद्धार हो चुका है. എന്നാൽ ഇപ്പോൾ परंतु अब നമുക്ക് നഷ്ടമാക്കാവുന്ന ഈ മഹത്തായ കൃപ, ये परंतु हम एक ऐसा अनुग्रह जो हमको प्रभु ने जो हमको अभी उद्धार पाते रहने के लिए जो दिया है, इसको हम लोग खो सकते हैं, इसको हम लोग हल्के से ले सकता है. നമ്മള് കർത്താവിന്റെ ബീമാ സീറ്റിൽ നിൽക്കും ഒരു ദിവസം. एक दिन हर एक विश्वासी, नया जन्म पाया विश्वासी मसीह का बीमा सीट में विश्वासियों के ऊपर न्याय करने वाला सिंहासन में सब लोग आकर खड़े रहेंगे. അപ്പൊ കർത്താവ് അവിടെ നമ്മളോട് ചോദിക്കും, उस दिन प्रभु पूछेगा, നല്ലത് ചെയ്യാൻ നിനക്ക് കൃപ തന്നേ? मैंने तुझे भला कार्य करने के लिए, भलाई करने के लिए मैंने तुझे अनुग्रह दिया था. കാരണം നമ്മള് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 5-ാം അധ്യായം നല്ല മുന്തിരിയാണ് നട്ടത്. तो यशायाह का पुस्तक 5वां अध्याय में वहां पर हम पढ़ते हैं, बैकग्राउंड में आप लोग रेफरेंस लिख देना. वहां पर परमेश्वर कहता है कि मैंने तो अच्छा दाखरस का बीज डाला था, लेकिन तुम लोग क्या हो, जंगली हो गया या निकम्मा हो गया. यस, ക്രിസ്തുവിനെ പ്രാപിച്ചു, मतलब मसीह को तो पा तो लिया, പക്ഷേ ഫലം കായ്ക്കുന്നത് ക്രിസ്തുവിന്റെ അല്ല. परंतु अभी फल उत्पन्न कर रहा है वो मसीह का नहीं है. അപ്പോൾ കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ നിൽക്കുമ്പോൾ इसके लिए अभी ऐसे विश्वासी लोग, मतलब अभी लोग प्रभु के सामने जब खड़े रहते समय में, നാം ഓരോരുത്തരും ശരീരത്തിൽ ചെയ്തത്, हम सभी विश्वासी लोगों ने शरीर में रहते समय में जो भी भला बुरा काम किया, നല്ലതായാലും भला हो തീയതായാലും, या बुरा हो, എങ്ങനെ ആ ബുരായത് എങ്ങനെ വന്നു? बुरा कैसा हुआ? ഈ മഹത്തായ കൃപ നഷ്ടപ്പെടുത്തി. हमने जो 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 वो बड़ा अनुग्रह या बढ़ने वाला अनुग्रह को जो प्रभु ने जो हमारे ऊपर उड़ेलते जा रहा था, उसको हम लोग ने निकम्मा समझा या उसका वैल्यू नहीं समझा, उसको वेस्ट किया. इसके वजह से हमारा सारा काम बुरा हो गया. കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷത്തിൽ പറയുന്നുണ്ട്, നമ്മൾ വായിക്കണ്ട, यूहन्ना का सुसमाचार में ऐसा पढ़ते हैं, നിങ്ങൾ ഫലം കായ്ക്കേണ്ടതിന് ലോകത്തിൽ നിങ്ങളെ തെരഞ്ഞെടുത്തു. मैं तुम्हें इसलिए चुना कि तुम लोग संसार में फल उत्पन्न करे. തന്നെയല്ല, उतना ही नहीं, ആ ഫലം നിലനിൽക്കേണ്ടതിന്, परंतु वो ऐसा प्रकार का फल है जो टिकने वाला है. എവിടെ? कहाँ पर बना रहता है. यस, ആ അപ്പൊ ആ ഫലം സ്വർഗത്തിൽ കാണണം. मतलब वो कहाँ पर टिका रहेगा? स्वर्ग में वो दिखेगा वो फल. അപ്പൊ അതിനെക്കുറിച്ചാണ് പൗലോസ് പറയുന്നത്. उस विषय में पौलुस कहता है, ഈ മഹത്തായ കൃപ നിമിത്തം ദൈവത്തിന് സ്തോത്രം. इतना बड़ा अनुग्रह, बढ़ते रहने वाला अनुग्रह जो मिला है, उसके लिए मैं प्रभु को मैं धन्यवाद देता हूँ. നമുക്കത് തരാതിരിക്കുന്നില്ല ദൈവം. मतलब ऐसा नहीं है कि प्रभु रुक रहा है, मैं तुझे नहीं दूंगा, ऐसा मनोभावना नहीं है प्रभु का. प्रभु देते ही जा रहा है, പക്ഷെ അത് പ്രാപിക്കാൻ നമുക്ക് വേണ്ട. परंतु उसको प्राप्त करके उसका अनुभव में जीने के लिए हम लोग को दिलचस्पी नहीं है. കൃപയാൽ രക്ഷപ്പെട്ടവൻ जो विश्वासी अनुग्रह से उद्धार पाया, കൃപയാൽ ജീവിക്കണം. अभी वो विश्वासी उसी अनुग्रह से विश्वासी जीवन जी रहा है. എന്നാൽ ആ കൃപ എങ്ങനെ ലഭിക്കും? परंतु वो अनुग्रह कैसा हमें मिलेगा? ഈ മഹത്തായ കൃപ എങ്ങനെ ലഭിക്കും? ये महिमा, यानी ये बढ़ने वाला अनुग्रह कैसा मिल रहा है हमें? നമ്മളൊന്നും ചെയ്യേണ്ടതില്ലേ? उसके लिए हमें कुछ करना है क्या? ചെയ്യണം. कुछ करना है क्या उसके लिए? നമ്മളെ രക്ഷിക്കപ്പെടുവാൻ കർത്താകൃപയാൽ തന്നു. हमें नया जन्म पाने के लिए प्रभु अनुग्रह से हमें दिया. നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 4:16 വായിക്കുമ്പോൾ इब्रानियों 4:16 में पढ़ते हैं, അതുകൊണ്ട് इसलिए ആ आओ हम अनुग्रह के सिंहासन के निकट या मांगकर चले हाँ। कि हम पर दया हो हाँ। Yes. और वह अनुग्रह पाए हाँ। जो आवश्यकता के समय हमारी सहायता ആ करे. നമ്മൾ പാപത്തിൽ ജീവിക്കാതെ मतलब हम लोग पाप में ना जीते रहे നല്ല ഫലം കായ്ക്കേണ്ടതിന് और एक अच्छा फल उत्पन्न होने के लिए നാം എവിടെ വരണം? हमें क्या करना पड़ेगा? ഓരോ ദിവസവും हमें प्रतिदिन നമുക്ക് രക്ഷ തന്ന ക്രിസ്തു, हम जिस प्रभु ने हमें उद्धार दिया, അവൻ നമുക്ക് മഹാപുരോഹിതനായിട്ട് वो अभी महायाजक बनकर കൃപാസനത്തിലുണ്ട്. कृपासन में है. അപ്പോൾ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? इसलिए अभी हमें क्या करना है? ഈ മഹത്തായ കൃപ ലഭിക്കാൻ ये बढ़ने वाला अनुग्रह को और अधिक बहुतायत से प्राप्त करते रहने के लिए, അത് കിട്ടിക്കൊണ്ടേയിരിക്കാം. मतलब मिलते रहना ही चाहिए, रुकना नहीं, मिलते रहने के लिए ചെല്ലുമ്പോഴെല്ലാം തരാൻ അവൻ സമൃദ്ധിയുള്ളവനാണ്. हमें उस कृपासन में जाना है. जो एक बार कृपासन में गया, वो हमें दिल खोलकर देते रहने के लिए बड़ा हृदय है हमारा प्रभु का. അവിടെ പറയും ധൈര്യത്തോടെ പറഞ്ഞ പേടി, കാരണം നീ രക്ഷിക്കപ്പെട്ടവനാണ്. നീ നിന്റെ പാപക്കടങ്ങൾ തീർത്തു. वहां पर देखो 16 में लिखा
ठीक है, तुम लोग धैर्य से आओ, मतलब डरते हुए नहीं आना, मतलब मिलेगा कि नहीं या मर जाएगा कि नहीं, ऐसा घबराने की बात नहीं है। धैर्य से आओ क्योंकि तुम्हारा उद्धार हो चुका है, पाप का लेखा पूरा हो चुका है, तुम लोग धैर्य से आओ। अभी तू कौन है? परमेश्वर का संतान है, मसीह के द्वारा तू स्वीकारा जा चुका है। परमेश्वर का बढ़ने वाला अनुग्रह को प्राप्त करने के लिए तू अभी एक योग्य पात्र है। उतना ही नहीं, क्योंकि मसीह वहां पर है, हमें धैर्य से आ सकते हैं। हम लोग साधारण रीति से परमेश्वर की उपस्थिति में क्यों जाते हैं? ദൈവം തരാൻ ആഗ്രഹിക്കാത്ത ചില കാര്യങ്ങൾ പറയാനാണ് നമ്മൾ ചെയ്യുന്നത്. हम लोग उस बात को मांगने के लिए जाते हैं जो परमेश्वर देने के लिए दिलचस्प है ही नहीं, या परमेश्वर के पास जो चीज नहीं है वो चीज मांगने जाते हैं। നിങ്ങൾ പോകേച്ചികൾ ചെലവിടേണ്ടതിന്, क्योंकि तुम लोग अपना खुद का भोग विलास, खुद का अभिलाषा को पूरा करने के लिए तुम लोग मांगते हो। याकूब 4 में पढ़ते हैं, നിങ്ങൾ ചോദിക്കുന്നുണ്ട്, तुम लोग मांगते तो हो, പക്ഷേ ദൈവം തരാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നതല്ല ചോദിക്കുന്നത്. तो परमेश्वर जो तुमको देना चाहते हैं वो चीज नहीं मांग रहे। ദൈവം ഔദാര്യമായി തരാൻ എപ്പോഴും മനസ്സുള്ളവനാണ്. प्रभु पूरा मन से भरपूरता से देने के लिए, खुशी से देने के लिए हमेशा प्रभु का मन तैयार है। അതെന്താണ്? वो क्या है? ക്രിസ്തുവിന്റെ ജീവിതം, मसीह का जिंदगी, ഒരു ക്രിസ്ത്യ ജീവിതം നയിക്കാനുള്ള കൃപ, एक मसीह जीवन जीने के लिए अनुग्रह। അപ്പോൾ ഇത് നമ്മൾ വ്യക്തമായിട്ട് മനസ്സിലാക്കണം. इसके लिए प्रियो ये बात को स्पष्ट रीति से हमें ये फर्क क्या है, क्या हमको चाहिए करके ये बात जानना जरूरी है। ഒന്ന് ഇവിടെ കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി കൃപാസനത്തിൽ ഇരിക്കുമ്പോൾ, तो अभी यहाँ पर प्रभु हमारे लिए स्वयं कृपासन में बैठा है। ഇവിടെ നമ്മള് ദൈവം കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 13, 14, 15, 16, 17 ആ അധ്യായങ്ങളെല്ലാം കർത്താവിന്റെ ഫെയർവെൽ മീറ്റിംഗ് ആണ്. तो हम लोग यूहन्ना का सुसमाचार पढ़ते समय में 13 अध्याय से 17 अध्याय तक पढ़ते समय में वो प्रभु का अंतिम भोजन का समय है, जहाँ पर प्रभु चेलों के साथ बैठकर फिर प्रभु वहां से विदा होने वाला है। കർത്താവ് പറയുന്നത് നിങ്ങൾ ദുഃഖിക്കണ്ട. प्रभु कहता है कि तुम लोग दुखी ना हो, निराश ना हो। अगर मैं नहीं जाऊंगा പരിശുദ്ധാത്മാവ് വരില്ല. तो पवित्र आत्मा नहीं आएगा। അപ്പൊ പരിശുദ്ധാത്മാവ് ആരാണ്? पवित्र आत्मा कौन है? നമ്മളെ സഹായിക്കുന്ന കൃപ, हमें मदद करने वाला अनुग्रह। പിതാവ് എന്റെ നാമത്തിൽ അയപ്പാനുള്ള, मतलब पिता मेरे नाम से जिसको भेज रहा है। അവിടെ കർത്താവ് 5 പ്രാവശ്യം, അവിടെ മലയാളത്തിൽ കാര്യസ്ഥൻ എന്നാണ്, ചില ട്രാൻസ്ലേഷൻ കംഫോർട്ട് എന്നാണ്, ശരിക്കുള്ള പരിഭാഷ ഹെൽപ്പർ, തക്ക സമയത്ത് സഹായിക്കുന്നവൻ. तो वहां पर खास रीति से यूहन्ना में जब लोग पढ़ते समय में पवित्र आत्मा को भेजूंगा करके बोलते समय में 5 बार वहां पर यीशु बोलता है कि तुमको एक सहायक को भेजूंगा। मतलब क्या? तुम्हारे जीवन में आवश्यकता के लिए मदद करने वाला एक परफेक्ट पार्टनर, एक सही योग्य मदद करने मददगार। അപ്പൊ 4-ാം അധ്യായം എബ്രായർ 4:16 സഹായത്തിനായിട്ട് നമ്മൾ ക്രിസ്തുവിന്റെ അടുക്കലേക്ക് ചെല്ലുമ്പോൾ നമ്മളിൽ വസിച്ചുകൊണ്ട് നമ്മളെ സഹായിക്കുന്ന ഒരു ഹെൽപ്പർ നമുക്ക് തന്നിട്ടുണ്ട്. तो इसके लिए इब्रानियों 4:14 में 16 में जैसा हमने पढ़ा कि हमें सही समय में मदद के लिए जब हम लोग कृपासन में जाते समय में वो क्या कैसा होता है, हमारे अंदर पवित्र आत्मा में बसकर वो हमें सहायता करता है उस कृपासन में पहुंचने के लिए। യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 14:24 എന്താണ്? यूहन्ना का सुसमाचार उसका 14 का 26 में हम क्या पढ़ते हैं? എന്റെ പിതാവ് मेरे पिता എന്റെ നാമത്തിൽ അയക്കുന്ന, मेरे नाम को मेरे नाम से भेजने वाला मददगार। അപ്പോൾ ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ നമ്മൾ ചോദിച്ചാൽ, इसके लिए प्रभु के नाम से जब हम पूछते हैं നമുക്ക് കൃപ തരുന്നത് പരിശുദ്ധാത്മാവാണ്, നമ്മൾ വസിക്കുന്ന ആത്മാവ്. तो हमें अनुग्रह देता कौन है? हमारे अंदर बसा हुआ पवित्र आत्मा। നമ്മൾ 14:26 വായിക്കാം. पढ़ेंगे यूहन्ना सुसमाचार 14 का 26। अर्थात पवित्र आत्मा जिसे पिता मेरे नाम से भेजेगा वह तुम्हें सब बातें सिखाएगा। ഓക്കെ, മതി. നമുക്ക് എല്ലാ സഹായവും ചെയ്യുന്ന ആരാണ്? हमारे सब प्रकार का सहायता करने वाला कौन है? അപ്പോൾ ഈ മഹത്തായ കൃപ എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്, तो मतलब तो वहां पर दूसरा कोरिन्थी में आपने पढ़ा कि ये बड़ा अनुग्रह या बढ़ने वाला अनुग्रह, मतलब നമ്മളിൽ വസിക്കുമാറാക്കിയ ആത്മാവിന്റെ സഹായം നിഷേധിക്കുന്നതിനെയാണ്. അത് പ്രാപിക്കാൻ, അത് അനുദിന ജീവിതത്തിൽ നമുക്കുണ്ടാകുന്നതാണ് ഒരു ക്രിസ്തീയ ജീവിതം നയിപ്പാനിടയായി. तो वहां पर उसका सही अर्थ ये है कि हमारे अंदर सही समय में मदद करने के लिए सहायता करने वाला पवित्र आत्मा का मदद और अनुग्रह को प्राप्त करते रहना, उस बात को कहते हैं कि बढ़ने वाला अनुग्रह। യേശുക്രിസ്തുവിന് ആത്മാവിന്റെ സഹായം ഉണ്ടായിരുന്നോ? क्या यीशु मसीह को पवित्र आत्मा का मदद का जरूरत था क्या, या मिला क्या?
അവൻ ആത്മാവിൽ ജനിച്ചവനാണ്, प्रियो वो आत्मा से जन्मा है, ആത്മാവിൽ വളർന്നവനാണ്. आत्मा में बड़ा. കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്, प्रभु कहता है ഞാൻ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിൽ ഭൂതങ്ങളെ പുറത്താക്കുന്നുവെങ്കിൽ, अगर मैं पवित्र परमेश्वर के आत्मा में से मैं अगर दुष्ट आत्मा को बाहर निकाल सकता हूँ तो അപ്പൊ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ആത്മാവിലാണ് ഭൂതങ്ങളെ പുറത്താക്കിയത്. मतलब क्या, मतलब उसका मतलब क्या है कि वो पवित्र आत्मा की मदद से दुष्ट आत्माओं को निकाला बाहर. നമ്മള് പത്രോസിന്റെ ഒന്നാമത്തെ പ്രസംഗത്തിൽ കൊർന്നേലിയോസിന്റെ വീട്ടിൽ പ്രസംഗിക്കും പറയാണ്, जब पत्रोस वहां पर कुरनेलियुस के घर में जब प्रचार कर रहा था, ക്രിസ്തു ആത്മാവിൽ നിറഞ്ഞ് നന്മ ചെയ്തു എന്നാണ് वहां पर लिखा है कि मसीह आत्मा से भरकर भलाई किया. അവിടെ അപ്പൊ യേശുവിന് പരിശുദ്ധാത്മാവ് സഹായമാണെങ്കിൽ, तो अगर जरा सोचो कि यीशु मसीह को अगर पवित्र आत्मा का मदद की जरूरत था तो, या आत्मा उसका सहायक था तो, ഒരു മനുഷ്യനെന്ന നിലയിൽ हम जो केवल एक साधारण मनुष्य है, എങ്ങനെ ജീവിക്കണമെന്ന് കർത്താവ് കാണിച്ചു തരികയാണ്. हमें कैसा हमें जीना चाहिए करके उसके लिए पहला एक गवाह की रीति से यीशु मसीह 33.5 साल जीकर हमें बताया, एक नमूना बनकर. നമുക്ക് ആ സഹായം ഏറ്റവും ആവശ്യമാണ്. तो हमें भी वो मदद हमारे लिए बहुत जरूरत है. അപ്പൊ ഈ പറഞ്ഞു തീരാത്ത ഈ മഹത്വം അല്ലെങ്കിൽ ഈ അനുഗ്രഹം എന്ന് പറഞ്ഞത് എന്താണ്? तो ये आवर्णनीय दान मतलब किसके बारे में प्रियो? ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് पवित्र परमेश्वर का पवित्र आत्मा നിമിഷം प्रति हर क्षण ക്രിസ്തുവിന്റെ ജീവനെ നമ്മളിൽ പകരാൻ സഹായിക്കുന്ന സഹായം. मसीह का जीवन हमारे अंदर उड़ेलते रहकर हमें मदद करके सहायता करता है ताकि हम मसीह जीवन जी सके. वो मदद को कहते हैं आवर्णनीय दान. അതാണ് നഷ്ടമാകാത്ത तो मतलब ദൈവത്തിന് മഹത്വം വരുന്ന वो एक ऐसा दान है जो 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 वो क्या है, वो हमारे जीवन में हमको बचाए रखता है, हमें खोने नहीं देता और महिमा परमेश्वर को महिमा देने वाला अवस्था में लेकर आता है. ഫിലിപ്പിയ ലേഖനം 1:19 പൗലോസ് പറയുകയാണ്. फिलिपियों का पुस्तक 1:19 में वहां पर हम पढ़ते हैं, पौलुस वहां पर कहता है, 19 वाइया 1:19 पढ़ेंगे. क्योंकि मैं जानता हूँ कि तुम्हारी विनती के द्वारा और यीशु मसीह की आत्मा के दान के द्वारा इसका प्रतिफल मेरा उद्धार होगा. നമുക്ക് ആ വാക്യം തമ്മിലുള്ള ഘടന ശരിക്കും മനസ്സിലാക്കണം. उस वचन को सही रीति से समझना. അവിടെ പറയുകയാണ്, वहां पर कहता है നിങ്ങളുടെ പ്രാർത്ഥനയാലും तुम्हारा प्रार्थना के द्वारा, നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കണം, പൗലോസിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുക. मतलब वो लोग फिलिपी के मंडली के लोगों ने क्या किया, पौलुस के लिए प्रार्थना कर रहे थे. പക്ഷേ ആത്മാവ് അല്ല പ്രാർത്ഥിക്കുന്നതെങ്കിൽ പ്രയോജനമില്ലെന്ന്. परंतु मतलब वो वचन क्या कहना चाहता है, अगर तुम लोग आत्मा की मदद से तुम लोग प्रार्थना नहीं कर रहे हो तो तुम्हारा प्रार्थना में फल नहीं है, निष्फल है, मेरे लिए प्रयोजन नहीं है, कहता है पौलुस. समझे क्या? ऐसे ही प्रार्थना कर रहे हैं रिवर्स पूरा करने के लिए नहीं, आत्मा की मदद से प्रार्थना करेगा तो ही पौलुस को फायदा होगा. അപ്പൊ നമ്മളോട് ആരെങ്കിലും ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നുണ്ടെന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മളൊന്ന് ചോദിക്കണം, ആത്മാവിലാണോ? इसके लिए कोई भी अगर आपको बोलेगा, अरे भाई बहन मैं आपके लिए प्रार्थना कर रहा था, मैं आपके लिए विनती कर रहा था, तो तुरंत पहला अगला तुरंत क्या पूछना, आत्मा में किया गया? നമ്മള് ചില ദിവസന്മാരെ പിള്ളേരെ എക്സാം നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഞാൻ പ്രാർത്ഥിച്ചു കേട്ടോ. कुछ मंडलियों में आप देखते हैं कि मैं बच्चे लोग का जब एग्जाम होता है तो सब लोग प्रभु के दास के पास आते हैं प्रार्थना करने के लिए. എന്തെങ്കിലും അവിടുന്ന് രക്ഷ ഞാൻ പ്രാർത്ഥിച്ചോണ്ടിരിക്കുവായിരുന്നു. ശരിയാണ്, അങ്ങനെ ഉണ്ട് തീർച്ചയായിട്ടും. और फिर कुछ भी अगर दूसरों के जीवन में कुछ गड़बड़ी हुई, कुछ दुर्घटना हुआ तो पास्टर जल्दी बोलते मैं तुम्हारे लिए निरंतर प्रार्थना कर रहा था, इसलिए तुम लोग दुर्घटना से बच गया. प्रिय ये सब तो हो रहा है, ये तो सही है. അപ്പൊ ഫിലിപ്പീൻ വിശ്വാസികള് പൗലോസിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചു. तो यहाँ पर हम देखते हैं कि फिलिपियों का मंडली ने वो लोग पौलुस के लिए प्रार्थना किया. പക്ഷെ അത് परंतु എനിക്ക് സഹായമായത് എന്തുകൊണ്ടാണ്? मुझे पौलुस को कब फायदा हुआ या क्यों फायदा हुआ? जब तुम लोगों ने आत्मा में प्रार्थना किया तब. നിങ്ങള് നമ്മൾ വചനം പറയുമ്പോൾ നിങ്ങൾ ആത്മാവിൽ പ്രാർത്ഥിച്ചാൽ വചനം പറയുന്ന ആൾക്ക് അത് അറിയാം. Amen. इसके लिए प्रिय उसी रीति से अभी जब प्रभु के दास लोग जब वचन बोलते समय में सुनने वाले आप लोग जब आत्मा में प्रार्थना करते रहता है तो बोलने वाला दास को मालूम पड़ता है कि हाँ मंडली आत्मा से सुन रहा है करके. പക്ഷേ ചത്ത ഈച്ച തൈലം മുഴുവനും കേടാൻ ഒരാൾ മതി അതിനെതിരായിട്ട് നിന്നാൽ അവിടെ ആകെപ്പോട്ട് കൺഫ്യൂഷൻ വരും. परंतु जैसा एक मुहावरा है कि एक मरा हुआ मक्खी काफी है पूरा बड़ा पतीला के भरा हुआ खीर को खराब करने के लिए, उसी रीति से एक शारीरिक विश्वासी काफी है पूरा बड़ा खीर बड़ा भोजन को खराब करने के लिए. നമ്മളെല്ലാവരും ആത്മാവിലാണെങ്കിൽ, परंतु अगर सब विश्वासी आत्मा में है तो, ആത്മസഹായത്താലാണെങ്കിൽ, या आत्मा की मदद से भरे हुए तो പറഞ്ഞു തീരാത്ത ദാനത്തിനായി സ്തോത്രം. सब लोग क्या करेंगे, हे प्रभु आपका इतना बड़ा आवर्णनीय दान के लिए धन्यवाद करेंगे सब लोग. സ്വർഗം ഇറങ്ങി വന്നിരിക്കുകയാണ്. मतलब पूरा स्वर्ग उतर कर आया है प्रियो.
അപ്പോൾ നമ്മൾ ദിവസവും പ്രാർത്ഥിക്കുന്നവരാണ്. हम लोग तो रोज प्रार्थना करने वाले हैं ना, നമുക്ക് സ്വന്തമായിട്ട് പ്രാർത്ഥിക്കാം. हम लोग खुद से प्रार्थना भी करते हैं, പക്ഷെ ആ പ്രാർത്ഥന കൊണ്ട് ഒരു പ്രയോജനമില്ല. परंतु प्रियो ऐसा रोज प्रार्थना कर रहे हैं, खुद से प्रार्थना कर रहे हैं बोल के फायदा हो रहा करके ऐसा मत सोचना. വേദപുസ്തകം പറയുന്നുണ്ട്. वचन क्या कहता है? വേദപുസ്തകം വായിക്കാത്തവൻ जो कोई बाइबल पढ़ता नहीं है, അവന് വളരെ ഇഷ്ടമല്ല, क्योंकि उसको वचन पसंद नहीं है, പക്ഷെ അവൻ പ്രാർത്ഥിക്കും. परंतु रोज प्रार्थना करता है. നിന്റെ നീ വചനത്തെ നിന്ദിച്ചുവെങ്കിൽ तू परमेश्वर कहता है तू वचन को निंदा करके നിന്റെ പ്രാർത്ഥന ദൈവം കേൾക്കത്തില്ല. तेरा ऐसा प्रार्थना प्रभु नहीं सुनेगा. അപ്പൊ നമുക്ക് പ്രാർത്ഥനയ്ക്ക് ആത്മസഹായം വേണം. इसके लिए सबसे पहली बात प्रार्थना के लिए आत्मा का मदद का जरूरत है. പക്ഷെ ഒരുപാട് നമ്മളെ അറിയാം, നമ്മൾ എപ്പോഴും വചനം വായിക്കും ഒരുപാട്, वो कुछ लोग हैं कि वचन बहुत पढ़ते हैं പക്ഷെ പ്രാർത്ഥിക്കത്തില്ല. परंतु प्रार्थना नहीं करते. എന്താ കാര്യം? कारण क्या है? എന്താ കാര്യം? കർത്താവിന്റെ വചനം പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, परमेश्वर का वचन में लिखा है നമ്മള് വെറുതെ അങ്ങ് വചനം വായിക്കരുത്. हम लोग यूं ही वचन या रीड पूरा करने के लिए, कुछ चाहत पूरा करने के लिए यूं ही वचन नहीं पढ़ना. നമുക്ക് കാഷ്വലായിട്ട് വചനം വായിക്കുന്ന ഒരു പ്രശ്നവുമില്ല. देखो हम लोग स्वाभाविक रीति से शारीरिक मन से वचन पढ़ना गलत नहीं है. എന്നാൽ 2 പത്രോസ് 1:20-21 നോക്കി നമ്മൾ അറിയാതെ दूसरा पत्रोस पहला अध्याय का 20-21 में हम लोग को वचन मालूम है तो भी पढ़ लेना. वहाँ पर क्या लिखा है? पहले ये जान लो पवित्र शास्त्र की कोई भी भविष्यवाणी किसी के अपने ही विचारधारा के आधार पर पूर्ण नहीं होती, क्योंकि कोई भी भविष्यवाणी मनुष्य की इच्छा से कभी नहीं हुई, पर भक्तजन पवित्र आत्मा के द्वारा വചനം എഴുതിയത് ആത്മാവാണെങ്കിൽ, क्योंकि देखो भक्त लोग मतलब कैसा उन लोग ने लिखा? पवित्र आत्मा के मदद से. मतलब लिखा किसने? पवित्र आत्मा ने वचन लिखा है. നമ്മള് ന്യൂസ് പേപ്പർ വായിക്കും, हम लोग न्यूज़पेपर पढ़ते हैं, അതെന്താ പരിശുദ്ധാത്മ എഴുതുക. वो पवित्र आत्मा ने लिखा है क्या? നമ്മള് സ്കൂളിലെ ടെക്സ്റ്റ് ബുക്ക് വായിക്കും, हम लोग स्कूल के टेक्स्ट बुक इंग्लिश हिस्ट्री का साइंस का टेक्स्ट बुक पढ़ते हैं. നമ്മൾ എഞ്ചിനീയറും डॉक्टर्स ഒക്കെ ആയി. हम लोग फिर पढ़ लिख कर इंजीनियर और डॉक्टर बन गए. എന്താ അത് ലോകത്തിന്റെ ജ്ഞാനമാണ്. प्रिय उसके लिए संसार का ज्ञान से हमने ये सब हासिल किया है. തിരുവചനം വായിക്കുമ്പോൾ परंतु परमेश्वर का पवित्र शास्त्र को जब हम पढ़ते हैं, തീരാത്ത ദാനം जो उसमें मदद, ഞാൻ പോകും. तो वो प्रभु क्या बोला है? मैं एक अवर्णनीय दान देने के लिए मुझे पहला जाना पड़ेगा. നമുക്ക് എല്ലാവർക്കും പ്രകാശിപ്പിക്കാനായിട്ട്, मतलब हम सबको प्रकाशित करने के लिए, ഇത് ബുദ്ധിമാന്മാർക്ക് മനസ്സിലാകുന്നില്ല. क्योंकि ये बुद्धिमान लोगों को नहीं समझ में आएगा. നമ്മൾ യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 29 എടുക്കണ്ട. Isaiah 29 में हम पढ़ते हैं, ദൈവം പറയുകയാണ്, ഞാൻ എന്റെ വചനത്തിന് തിരശ്ശീലയിട്ടിരിക്കുന്നു. मैं मेरा वचन के ऊपर एक पर्दा डाल दिया हूँ. ഒരു മൂടിയിട്ടുണ്ടോ? एक पर्दा डाल के रखा है. അത് എടുത്തുകൊണ്ട് ഒരു പണ്ഡിതന്റെ അടുക്കൽ ചെന്ന് വായിക്കാൻ പറയും. वो पर्दा से भरकर बाइबल को लेकर तुम एक पंडित के पास जाकर ये वचन में क्या लिखा है जरा बताओ करके बोलेंगे तो അത് എനിക്ക് മനസ്സിലാകുന്നില്ല. तो वो ज्ञानी क्या बोलेगा? मुझे ये बात समझ में नहीं आ रहा क्या लिखा है वचन. പിന്നെ വിദ്യാഭ്യാസം ഇല്ലാത്തവരൊക്കെ ചെന്ന് അവൻ പറയും എനിക്ക് വിദ്യാഭ്യാസം ഇല്ല, അറിയത്തില്ല. और जिसके पास विद्या नहीं है, पढ़ाई लिखाई नहीं किया है, अनपढ़ है, उसको जाकर अगर ये बाइबल देगा तो वो बोलेगा मैंने तो पढ़ा लिखा ही नहीं, मैं कैसे पढ़ सकता हूँ. ദൈവം എന്തിനാണ് വെച്ചിരിക്കുന്നത് അങ്ങനെ? परमेश्वर ने क्यों वचन पर एक पर्दा डाल के रखा है? ദൈവത്തിന്റെ വചനം അവിടെ അല്പം ഇവിടെ അല്പം. क्योंकि परमेश्वर का वचन की मूल्यता थोड़ा इधर थोड़ा उधर है. ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനെ കൂടാതെ വചനം വായിക്കുന്നവർ തട്ടി വീണ് പുറകോട്ട് വീണ് ചാകേണ്ടത്, മരിക്കേണ്ടത്. और परमेश्वर का वचन को मतलब सही तुम लोग जो सही रीति से नहीं पढ़ता है उसको थोड़ा इधर पढ़कर उधर पढ़कर क्यों ऐसा पढ़ोगे? ताकि आत्मा की मदद से ना पढ़ने की वजह से तुम लोग ठोकर खाकर पीछे गिरने के लिए, अरे ये तुम्हारा नाश के लिए है. तुम बाइबल पढ़ रहे हो अगर आत्मा का मदद नहीं है तो. അപ്പൊ വചനം വായിക്കണമെങ്കിൽ ആരുടെ സഹായം വേണം? इसके लिए सबसे पहली बात प्रियो, वचन पढ़ने के लिए सहायता किसका चाहिए? हमें. ആത്മസഹായത്താൽ വായിച്ചാൽ, अगर आत्मा की मदद से अगर हम पढ़ेंगे तो പ്രാർത്ഥനയിൽ ആത്മസഹായം ഉണ്ടായിരിക്കും. तो प्रार्थना में भी आत्मा का मदद रहेगा. നമ്മള് പ്രാർത്ഥനയിൽ തന്നെ നമ്മള് റോമലേഖനം 8:26 വാക്യത്തിൽ എന്താ വായിക്കുന്നത്? रोमियो 8:26 में हम क्या पढ़ते हैं? വേദപുസ്തകം വായിക്കാൻ അറിയാത്തതുപോലെ जिस रीति से हम लोग वचन पढ़ेंगे तो आत्मा नहीं है तो समझ में नहीं आएगा, उसी रीति से വിദ്യാഭ്യാസം ഉണ്ടെങ്കിലും मतलब भले ही मेरे पास मैं पढ़ा लिखा आदमी हूँ ഒരു പർദ്ദ ഇട്ടിരിക്കുക, तो भी वचन के ऊपर क्या है? एक पर्दा परमेश्वर ने डाल के रखा है. എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് കർത്താവിന്റെ അടുക്കലേക്ക് ചെന്നു. परंतु अगर हम लोग प्रभु के पास जाएंगे तो കർത്താവേ എനിക്ക് വചനം മനസ്സിലാക്കി തരണമേ. अब क्या बोल रहे हैं? हे प्रभु मुझे ये वचन को आप बता के दो, मुझे समझा के दो, ये क्या लिखा है. അപ്പോൾ ആര് സഹായിക്കും? तब कौन मदद करेगा? पवित्र आत्मा मदद करेगा. അങ്ങനെ ഉണ്ടെങ്കിൽ ऐसा
नम्रता से जब हम वचन पढ़ते हैं समय में, നമ്മള് റോമലേഖനം 8:26 വായിക്കുമ്പോൾ उसी रीति से रोमियो 8:26 जब हम पढ़ते हैं, इसी से आत्मा भी हमारी दुर्बलता में सहायता करता है। നമുക്ക് അവിടെ സഹായിക്കുന്നത് കണ്ടോ? देखो मदद कर रहे हैं, देखो लिखा है ना, सहायता करता है। ചില ചിന്തിക്കുന്നത് നമുക്ക് വേണ്ടി നമുക്ക് പകരം അങ്ങ് പ്രാർത്ഥിക്കും, നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കണ്ട. मतलब कुछ लोग ये वचन पढ़कर ऐसा बोलते हैं कि हमारे बदले में पवित्र आत्मा पढ़ रहा है, प्रार्थना कर रहा है, सिर्फ तुमको प्रार्थना करने की जरूरत नहीं है, क्योंकि आत्मा प्रार्थना कर रहा है ना, नीचे लिखा है संतों के लिए प्रार्थना कर रहे हैं करके। നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ, परंतु जब हम प्रार्थना करने के लिए बैठेंगे, നമ്മുടെ വിദ്യാഭ്യാസം കൊണ്ടൊക്കെ വചനം വായിച്ചാലും മനസ്സിലാവും. നമ്മൾ വായിക്കാൻ ശ്രമിക്കുമ്പോൾ പ്രാർത്ഥിച്ചാൽ, കൃപാസനത്തിൽ വന്ന് പ്രാർത്ഥിച്ചാൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് സഹായിക്കുന്നത് പോലെ പ്രാർത്ഥനയിലും നമുക്കൊരു ബോധ്യം ഉണ്ടായിരിക്കണം, എനിക്ക് പ്രാർത്ഥിക്കാൻ അറിയത്തില്ല. तो प्रियो, जैसा एक पढ़ा लिखा आदमी भी बाइबल लेकर, मैं चलो बाइबल में क्या लिखा पढ़ना चाहता हूँ, समझना चाहता हूँ बोलकर उस शारीरिक बुद्धि से और ज्ञान से बाइबल पढ़कर समझने की कोशिश करेगा तो पवित्र आत्मा का मदद बगैर वो पढ़ना हटेगा नहीं, समझेगा नहीं। उसी रीति से तो वो व्यक्ति कहां पर जा रहा है? कृपासन में जा रहा है। कृपासन में जाकर प्रभु का अनुग्रह उसको मिल रहा है, प्रभु का वचन का प्रकाश समझने के लिए। उसी रीति से प्रार्थना में भी हमें सही सहायता करने के लिए पवित्र आत्मा हमारे लिए उपलब्ध है, ताकि हमारे सही समय का मदद पे वो हमें प्रार्थना कैसा करना है या प्रार्थना का प्रभाव में कैसा बहना है करके वो हमें सिखाएगा। ഇവിടെ കർത്താവ് മാർത്തയുടെയും മറിയയുടെയും വീട്ടിൽ ചെന്നപ്പോൾ, जब प्रभु मार्ता और मरियम के घर पे गया, അവിടെ മാർത്ത കർത്താവിനോട് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. वहां पर मार्ता प्रभु से एक अपेक्षा कर रहा है, यानी कि प्रार्थना कर रहा है। കർത്താവ് കേട്ടോ? प्रभु ने सुना क्या? ഇല്ല. അവിടെ പക്ഷെ ഒരു കാര്യം അവിടെ ഉണ്ട്. एक बात हम देखते हैं, എന്റെ സഹോദരിയോട് എന്നെ സഹായിക്കാൻ നീ അപേക്ഷിക്കണം. ആ സഹായിക്കുക എന്ന് പറയുന്ന അതേ പദമാണ് ഇവിടെ നമ്മള് റോമലേഖനം 8:26 സഹായിക്കാനുള്ള ആത്മാവിന്റെ സഹായം. तो वहां पर मार्ता क्या बोल रही है कि मेरी बहन को भेज ताकि वो मुझे मदद कर सके या सहायता कर सके करके। जैसा उधर वो शब्द लिखा है सहायता, उसी रीति से यहाँ पर रोमियो 8:26 में लिखा है कि तुम्हारे प्रार्थना करने के लिए सहायता करता है पवित्र आत्मा। वही सेम शब्द लिखा है। ആത്മാവിൽ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ നമുക്ക് അറിയാം ഞാൻ ആത്മാവിലാണ് പ്രാർത്ഥിക്കുന്നത്. आत्मा में प्रार्थना करने वाला सही विश्वासी को वो पहचान आता है कि यस वो ये प्रार्थना आत्मा में था करके। അപ്പോൾ അവൻ എന്ത് ചെയ്യും? तब वो क्या करेगा? എന്നെ സഹായിച്ചതിന് നന്ദി പറയും. वो मुझे इतना बड़ा सहायता मिला बोलकर तुरंत दंडवत करके प्रभु को धन्यवाद करेगा। നന്ദി പറയാതിരുന്നാലോ? परंतु अगर वो धन्यवाद नहीं दे रहा है तो നീ എന്തിനാ ഞാനിത് നന്ദി പറയുന്നത്? मैं क्यों धन्यवाद करूं? ഞാൻ സ്വയം ധന്യവാദ, क्योंकि मैंने प्रार्थना किया ना, मुझे उसके लिए प्रभु को क्यों धन्यवाद देना है? വേദപുസ്തകത്തിലെ ഒരു കുത്തും കോമയെങ്കിലും മനസ്സിലായ കർത്താവ് നന്ദി പറയണം. प्रिय, उसी रीति से वचन का एक छोटा सा डॉट कॉमा डैश कुछ भी बातें समझ में आया तो तुरंत प्रभु को धन्यवाद करके धन्यवाद करना चाहिए। അപ്പൊ നമ്മൾ എങ്ങനെയായി കൃപയെ ഉപയോഗിക്കുന്നത്? तो प्रिय, अभी सवाल ये है कि ये अनुग्रह को आप कैसा इस्तेमाल करेंगे? നമ്മുടെ ജഡത്തിൽ നിന്നെടുത്ത് നമ്മൾ ജീവിക്കണ്ട. प्रिय, इस दान को इस्तेमाल करने के लिए हमारा शारीरिक बलबूते से ये नहीं होगा, उसका इस्तेमाल करने से फायदा नहीं है। അപ്പൊ ഇപ്പോൾ പരിശുദ്ധാത്മാവ് ഒരു വിശ്വാസിയെ സഹായിക്കാനുള്ള അതിമഹത്തായ ആ കൃപയാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. എന്നാൽ ഇനിയും വരാനുള്ള കൃപയും കൂടെ അല്പം ചിന്തിച്ചിട്ട് നമുക്ക് അതിലേക്ക് तो പ്രവേശിക്കാം. अभी इतना देर हम लोग अभी विश्वासी जीते रहते समय में जो प्रभु का अवर्णनीय अनुग्रह एक विश्वासी को, यानी कि पवित्र आत्मा कैसा एक विश्वासी को चलाता है, उसके विषय में हम लोग थोड़ी देर देख रहे थे। अभी उतना ही नहीं, अभी थोड़े देर के लिए समय थोड़ा ही है, इसके लिए थोड़ा समय के लिए आने वाला अनुग्रह जो हमें उद्धार देने के लिए एक आने वाला अनुग्रह भी बाकी है, उसके विषय में हम थोड़ा देखेंगे। പ്രസന്റ് കൃപയെ കുറിച്ചാണ് പറയാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. എന്നാൽ വരാനുള്ള കൃപയും കൂടെ സൂചിപ്പിച്ചതിന് ശേഷം അതിനുള്ളിൽ പ്രവേശിക്കും. मेरा पूरा विषय वर्तमान का अनुग्रह के लिए ही मेरा पूरा विषय है, लेकिन थोड़ा मैं भविष्य में हमको मिलने वाला अनुग्रह के बारे में भी थोड़ा बोलकर फिर मैं वापस वर्तमान का अनुग्रह को मैं बोलूंगा। അപ്പൊ 1 പത്രോസ് 1:13 വാക്യം വായിക്കുകയാണ്. पहला पत्रोस 1:13 में हम पढ़ते हैं, इस कारण अपनी अपनी बुद्धि की कमर बांधकर और सचेत रहकर उस अनुग्रह की पूरी आशा रखो जो यीशु मसीह के प्रकट होने के समय तुम्हें मिलने वाला है। നോക്കുക, കർത്താവ് വരുമ്പോൾ നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന കൃപയെ കുറിച്ച് മനസ്സ് വെക്കണമെങ്കിൽ ഇപ്പോഴത്തെ കൃപ ഉപയോഗിക്കാത്ത വ്യക്തിക്ക് എങ്ങനെ അത് സാധിക്കും? तो प्रियो, इसलिए तुम लोग सचेत रहो, सावधान रहो, जागरूक रहो। किसके लिए? यीशु मसीह जब आएगा तो हमें तभी हमको एक अनुग्रह मिलेगा। तो एक आने वाला अनुग्रह की बातों का ज्ञान अगर रहना है तो आज वर्तमान का अनुग्रह में अगर वो भरा हुआ नहीं है तो भविष्य का अनुग्रह के बारे में कैसे समझेगा? മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ? समझ गए क्या? വരാനുള്ള കൃപയുണ്ട്. अभी हमने क्या पढ़ा? अनुग्रह जो आने वाला है,
അതിൽ ആശ വെക്കാൻ. उस पर तुम क्या करो? आशा करो. പക്ഷെ എങ്ങനെ ആശ വെക്കും? परंतु आशा कैसा रख सकते हैं हम लोग? ഇപ്പൊ കൃപ ഉപയോഗിക്കുന്നില്ലേ? आज वर्तमान का अनुग्रह अगर हम इस्तेमाल नहीं कर रहे तो आने वाले का भी नहीं समझ में आएगा. നമ്മൾ എത്ര സീരിയസ് ആയ ജനമാണെന്നറിയാം. इसलिए प्रियो हम लोग कितने गंभीर विश्वासी लोग बन जाना चाहिए. ഈ കൃപ ലോകത്തിന് ലഭിക്കത്തില്ല. ये अनुग्रह संसार को नहीं मिलेगा. ഇസ്രായേലിന് ലഭിക്കത്തില്ല. इस्राएल को नहीं मिलेगा. തന്റെ ക്രിസ്തുവിന്റെ കാന്തയ്ക്ക് മാത്രമുള്ള സ്പെഷ്യൽ കേസാണ്. ये एक खास अनुग्रह है जो सिर्फ प्रभु का वधु के लिए यानी कि उसका पार्टनर के लिए ही संभाल कर रखा है. അതാണ് നമ്മള് സ്റ്റാൻഡിംഗ് ഗ്രേസ്. അത് നമ്മള് റോമലേഖനം 5 അധ്യായം 2 വാക്യത്തിൽ പറയുകയാണ്. रोमियो का पुस्तक 5:2 में पढ़ते समय में तुम जिस अनुग्रह में खड़े होकर के शब्द में पढ़ते हैं तो स्टैंडिंग ग्रेस पढ़ते हैं उसमें पढ़े विश्वास के कारण उस अनुग्रह तक जिसमें हम बने हैं या खड़े हैं. ഈ കൃപയിലേക്ക് പ്രവേശനം ലഭിച്ചു. तो मतलब अभी इस अनुग्रह में हमें प्रवेश भी मिला करके अभी हमने पढ़ा. നമ്മളെന്താ ചിന്തിക്കുന്നത്? हम क्या सोचते हैं? വീണ്ടും ജനിച്ചു, नया जन्म हो गया, സ്വർഗ്ഗത്തിൽ പോകും, स्वर्ग में जाएंगे. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. प्रेज द लॉर्ड. അത് മതിയോ? वो काफी है क्या? നമ്മൾ ചിന്തിച്ചു വരുന്നത് എന്താണ്? हम लोग किस विषय में सोच रहे हैं प्रियो? ഈ കൃപയിലേക്ക് इस अनुग्रह में ये वर्तमान का अनुग्रह നമ്മുടെ ദേഹിരക്ഷയ്ക്ക് ആവശ്യമുള്ള കൃപ, मतलब जो प्राण को उद्धार करके मदद करने वाला वर्तमान का ये अनुग्रह യേശുക്രിസ്തു മൂലം यीशु मसीह के द्वारा നമുക്ക് പ്രവേശനം ലഭിച്ചിരിക്കുന്നു. हमें प्रवेश भी मिल चुका है. നമ്മള് കൃപാസനത്തിലേക്ക് വരാൻ ആരെങ്കിലും തടസ്സപ്പെടുത്തുന്നുണ്ടോ? मतलब क्या विश्वासी को कोई भी कृपासन में आने के लिए रोकेगा क्या? നമ്മള് പാപം വന്നു കഴിഞ്ഞാൽ, परंतु पाप आया तो നമ്മളത് കഴിഞ്ഞ് നമ്മളെ ദൈവദാസനൊക്കെ ആ വിഷയങ്ങൾ എപ്പോഴും എടുക്കുന്നുണ്ട്. प्रभु का दास हमेशा ये विषय आप लोग के बीच में ले रहे हैं. നമ്മളത് ഏറ്റുപറഞ്ഞ് मतलब हम क्या करते हैं? पाप हुआ तो होता है तो हम अंगीकार करते हैं, मानते हैं. കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് വന്നു കഴിഞ്ഞാൽ फिर हम प्रभु के पास आने के बाद അവന്റെ പുത്രനായ യേശുവിന്റെ രക്തം, उनका पुत्र प्रभु यीशु मसीह का लहू, ഇവിടെ നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 9:14 വായിക്കുന്നുണ്ട്. इब्रानियों 9:14 में हम पढ़ते हैं നിത്യാത്മാവിന് ദൈവത്തിന് തന്നെത്താൻ നിഷ്കളങ്കനെ അർപ്പിച്ച ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം ജീവനുള്ള ദൈവത്തിന്റെ അടുക്കിലേക്ക് വന്നവൻ ആരാധിക്കേണ്ടതിന് तो അത്രയധികം सनातन का आत्मा हमें आराधना करने के लिए तुम्हें हमारा विवेक को शुद्ध करके निष्कलंक करके कितना अधिक तुम्हें नजदीक निकट लेकर आता है. എന്നാൽ परंतु പൗലോസ് ഈ കാര്യത്തെ കുറിച്ച് കൊരിന്ത്യരിൽ ഒരു വാണിംഗ് കൊടുക്കുന്നു. पौलुस वहां पर कोरिन्थी मंडली को एक चेतावनी देता है. അവിടെ 2 കൊരിന്ത്യർ 6:1 दूसरा कोरिन्थी 6:1 में ക്രിസ്തു മൂലം പ്രവേശനം ലഭിച്ച ഈ കൃപ നമുക്ക് വ്യർത്ഥമാക്കി കളയാം. पढ़ना 6:1. हम जो परमेश्वर की सेवा करते हैं यह भी समझाते हैं कि उसका अनुग्रह जो तुम पर हुआ उसे व्यर्थ न जाने. तो मतलब क्या कि ये विश्वासी जो एक बार कृपासन में आने के लिए उसको जो प्रवेश मिलने का जो अधिकार मिला है, परंतु वो अनुग्रह में अगर नहीं बना रहा तो वो उसको व्यर्थ कर सकता है. അവിടെ എന്താ പറയുന്നത്? വ്യർത്ഥമാക്കരുത്. वहां पर क्या लिखा है? इसको तुम व्यर्थ नहीं करना. നമ്മുടെ ക്രിസ്ത്യൻ ജീവിതത്തിന് यानी कि हमारा मसीह जीवन में ഒരു കൃപ ആവശ്യമാണ്. एक अनुग्रह का जरूरत है जीने के लिए. അത് ആത്മാവ് നമ്മളിലൂടെ കൃപയായി വെളിപ്പെടണമെങ്കിൽ, और वो पवित्र आत्मा हमारे अंदर अनुग्रह बनकर, कृपा में बनकर, अनुग्रह में बनकर प्रकट होना है तो ആത്മാവിന്റെ ഫലം പുറപ്പെടുവിക്കുവാൻ, और आत्मा का फल प्रकट होने के लिए, സഹായത്തിനായിട്ട് मदद के लिए ക്രിസ്തുവിന്റെ അടുക്കൽ ചെല്ലുമ്പോൾ जब हम मसीह के पास जाते हैं, പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മളെ സഹായിച്ചുകൊണ്ട് और ये सब बातों में पवित्र आत्मा हमें सहायता की रीति से मदद करते रहता है. പൗലോസ് പറയാണ്, पौलुस कहता है നിങ്ങൾക്ക് കൃപ ഇപ്പോഴത്തേക്കുള്ള കൃപ ലഭിച്ചു കഴിഞ്ഞു. अभी के लिए जो तुमको वर्तमान का जो अनुग्रह का भंडार था तुमको ऑलरेडी मिल चुका है. പക്ഷെ അത് വ്യർത്ഥമാക്കരുത്. परंतु ये जो मिल रहा हुआ अनुग्रह को तुम लोग व्यर्थ नहीं करना. വ്യർത്ഥമാക്കുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? व्यर्थ किया करना का मतलब क्या है प्रियो? അതുകൊണ്ട് വലിയ പ്രയോജനമില്ല. मतलब अरे मैं विश्वासी तो बन चुका, अभी आगे की बातों का कैसा चाल चलन क्या उसका कोई जरूरत नहीं है. പൗലോസിന് അവൻ രക്ഷിക്കപ്പെട്ട് കഴിഞ്ഞപ്പോൾ पौलुस का जब उद्धार हुआ, എന്നെ സ്നേഹിച്ച് वो कहता है कि मुझसे जिसने प्रेम किया എനിക്ക് വേണ്ടി ഏൽപ്പിച്ചു തന്ന ദൈവപുത്രൻ, और मेरे लिए जो बलि हुआ प्रभु यीशु मसीह, അപ്പോൾ അവനിൽ ഒരു ക്രിസ്ത്യ ജീവിതം നയിക്കാൻ തടസ്സമായതാണ് നമ്മൾ റോമലേഖനം 7 അധ്യായത്തിൽ കാണുന്നത്. वो तो पौलुस के जीवन में जब एक विश्वासी का चाल चलन जीने के लिए जो पौलुस के जीवन में जो बातें रुकावट था वो हम लोग रोमियो का पुस्तक 7वां अध्याय में पढ़ते हैं. അവിടെയാണ് പൗലോസ് ആ കൃപ കണ്ടെത്തുന്നത്. वो वहां पर है, उसको असली में वो इस अनुग्रह का मदद का फायदा क्या है करके उस समय में वो पहचाना. ഞാൻ സ്വയം ജീവിക്കാൻ ശ്രമിക്കുന്ന ആ സ്വയം ക്രിസ്തുവിനോട് ക്രൂശിക്കപ്പെട്ടു. तो मैं जो स्वयं से
का मदद से एक मसीह जीवन जी सकता हूं का वो जो कॉन्फिडेंस था, वो कहता है कि वो बात को मैं मसीह के साथ क्रूस में चढ़ चुका हूं, ഇനി ക്രിസ്തു എന്നിൽ ജീവിക്കുന്നു. अभी मसीह मुझ में जी रहा है. അതാണ് കൃപ. ये है अनुग्रह. അതാണ് അതിമഹത്തായ ആത്മാവിന്റെ കൃപ. ये है बढ़ते रहने वाला पवित्र आत्मा का अनुग्रह. ഇനി ഞാൻ ശരീരത്തിൽ ജീവിക്കുന്നുണ്ട്, परंतु अब मैं जो शरीर में जो जी रहा हूँ, പക്ഷെ ദൈവത്തിനായി ജീവിക്കുന്നു. परंतु मैं परमेश्वर के लिए मैं जी रहा हूँ. ഗലാത്യർ ലേഖനം 2-ാം അധ്യായം गलातियों का पुस्तक 2 अध्याय അതിന്റെ 19-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 19 का जब हम पढ़ते हैं, ഞാൻ ഇനി ദൈവത്തിനായി ജീവിക്കേണ്ടതിന് पढ़ना. मैं तो व्यवस्था के द्वारा व्यवस्था के लिए मर गया, हाँ. कि परमेश्वर के लिए जीऊं. देखिए मैं परमेश्वर के लिए जियो. അപ്പൊ ദൈവത്തിനായിട്ട് ജീവിക്കുന്ന കൃപ വേണ്ടേ? तो परमेश्वर के लिए जीने के लिए अनुग्रह चाहिए कि नहीं? वर्तमान का अनुग्रह को जरूरत है. मैं നമുക്കായി ജീവിക്കുക. परंतु हम लोग क्या कर रहे हैं? हमारे लिए जी रहे, परमेश्वर के लिए नहीं जी रहे. നമ്മള് എന്തൊരു ആവശ്യമുണ്ടെങ്കിൽ കർത്താവിനോട് പ്രാർത്ഥിക്കും. हम लोग क्योंकि अभी ऐसा विश्वासी लोग जब उनको कुछ जरूरत पड़ता है तो तुरंत प्रार्थना करते हैं കർത്താവ് സഹായിക്കും. और फिर प्रभु सहायता करता है, കർത്താവ് വരുമ്പോ ഞാൻ പോവും. और फिर उनको लगता है प्रभु आएगा तो मैं जाऊंगा. എന്നാൽ കർത്താവിനായി ജീവിക്കണമെങ്കിൽ, परंतु प्रभु के लिए अगर जीना है तो, നമ്മുടെ ജീവിതം ദൈവത്തിനായിട്ടാണെങ്കിൽ अगर हमारा जिंदगी परमेश्वर के लिए है तो അത് നമ്മളെ കൊണ്ട് സാധിക്കും. तो प्रियो सबसे पहले बात वो हमसे खुद से मुमकिन नहीं है. വളരെ സീരിയസ് ആയിട്ട് നമ്മൾ മനസ്സിലാക്കുക. കർത്താവിന്റെ ഓമയിൽ, കർത്താവ് താലന്ത് കൊടുക്കുന്ന ഓമയിൽ ഈ കാര്യം പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. प्रभु अब दृष्टांत में प्रभु ये इस तत्वों को प्रभु बताता है. നമ്മള് മത്തായിയുടെ സുവിശേഷം 25-ാം അധ്യായം അതിൽ അത് എടുക്കുന്നില്ല. मत्ती का पुस्तक 25वां अध्याय में है. पूरा आप लोग भाग नहीं ले रहे हैं, बस आप लोग को मालूम है उसमें 25वां अध्याय ഒരു में ധനികനായ ഒരു മനുഷ്യൻ, കുലീനനായ ഒരു മനുഷ്യൻ वहां पर एक धनवान व्यक्ति തന്റെ ദാസന്മാരെ വിളിച്ചു. दासों को बुलाया എന്നിട്ട് അവർക്ക് തന്റെ സ്വത്ത് വിധിച്ചു കൊടുക്കുക. और फिर वो अपना जायदाद में से उसका टैलेंट को वो उसका बातों को वो बांट रहा है दासों को. തന്റെ ദാസന്മാരെ വിളിച്ചു. 25 का 14 में पढ़ते समय में उसने अपने दासों को बुलाया करके वहां पर हम पढ़ते हैं. ഇവിടെ നമ്മളൊരു കാര്യം മനസ്സിലാക്കണം. यहाँ पर हमें एक बात समझना प्रियो, നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ മക്കളാണ്. പിതാവിന് മുമ്പിൽ നമ്മൾ ആരാധിക്കാൻ വരുമ്പോൾ നമ്മളെല്ലാം തുല്യരാണ്. हम लोग सबसे पहले बात समझना है प्रियो, आराधना का समय जब रहते समय में, आराधना का समय में हम लोग सब लोग परमेश्वर के संतान हैं और हमारा पदवी तुल्य है, समान है, एक है. हम लोग सब लोग एक ही समान, एक ही नाम में हम लोग आराधना करने आए, तभी हमारा रैंक समान है, कोई बड़ा छोटा नहीं है. നമ്മൾ അവരെ കൈക്കൊണ്ട്, जो कोई प्रभु का नाम को स्वीकार कर നമ്മൾ അവരെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചപ്പോൾ, और प्रभु को अपनाने के बाद, प्रभु तू मेरा प्रभु है मानने के बाद, उद्धार होने के बाद, പിതാവിന് മുമ്പിൽ നമ്മൾ ആരാണ്? अभी हम लोग परमेश्वर की उपस्थिति में कौन है? यूहन्ना 1:12 में पढ़ते हैं कि संतान होने का अधिकार मिला, मतलब हम लोग संतान है. അതാണ് നമുക്ക് ലഭിച്ച കൃപ. ये है आपको मिला हुआ अनुग्रह का स्थान और पदवी. എന്നാൽ ഇപ്പോൾ കിട്ടിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന കൃപ എന്താണ്? परंतु अभी जो आपको अनुग्रह जो मिलते जा रहा है, वर्तमान का कृपा, ഈ മക്കൾ ആരായി തീരണം? ये अनुग्रह अभी ये परमेश्वर के बच्चे अभी क्या होना चाहिए? യേശുക്രിസ്തുവിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ यीशु मसीह के संबंध में ദാസനായി തീരണം. वो लोग यीशु मसीह का दास होकर जीना है, गुलाम बनकर जीना है. फर्क, रिश्ता समझ रहे हैं ना? परमेश्वर के संबंध में हम लोग बच्चे हैं, लेकिन जब यीशु तू मेरा प्रभु है बोलकर विश्वासी चाल चलन चलते समय में यीशु हमारा स्वामी और हम उसके गुलाम हैं. പിതാവിന് മുമ്പിൽ നമ്മൾ ആരാണ്? पिता के सामने हम लोग कौन है? ക്രിസ്തു നമ്മളെ പിതാവിനോട് നേർപ്പിച്ചു. मसीह ने हमें पिता के साथ मेल मिलाप कर दिया है. അത് നമ്മൾ വീണ്ടും ജനിക്കുന്ന ബന്ധത്തിൽ നമ്മൾ മക്കളാണ്. तो इसलिए नया जन्म के विषय में, आत्मा का उद्धार के विषय में हम सब बच्चे हैं. പക്ഷെ മക്കളായി തീരുന്നവർ ആരായി തീരണം? परंतु अभी ये जो बच्चे बन चुके हैं, अभी वो लोग चाल चलन में जीवन में कैसे है? ശിഷ്യരായി തീരണം. वो लोग चेले हैं. എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? കർത്താവിന്റെ, मतलब प्रभु का वो लोग गुलाम है, ദാസനായി തീരണം. गुलाम बन के जी रहे. ഇവിടെ കർത്താവുമായിട്ട് നമുക്ക് വ്യക്തമായിട്ട് ഹോളി സ്പിരിറ്റ് ഇടപെടൽ ഉണ്ടാകും. तो इस विषय में पवित्र आत्मा का गंभीर रीति से कार्य विश्वासियों के जीवन में होना चाहिए. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ हमारे जीवन में കൃപയാലുള്ള പ്രവൃത്തി വെളിപ്പെടാൻ, अभी अनुग्रह से भलाई कार्य प्रकट होना है तो എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? വിശ്വാസത്തിന്റെ പ്രവൃത്തി നമ്മൾ വെളിപ്പെടണമെങ്കിൽ, मतलब नया जन्म हो गया है, इसके वजह से जो भला काम करना है वो बात का प्रकटीकरण प्रकट होना है तो ദാസന്മാരെ മാത്രമേ ദൈവം ഉപയോഗിക്കത്തുള്ളൂ. प्रभु सिर्फ गुलामों को ही इस्तेमाल करेगा भला काम करने के लिए. യേശു ക്രിസ്തുവിനോട് നമുക്ക് വലിയൊരു ഉത്തരവാദിത്തമുണ്ട്. प्रभु यीशु मसीह के साथ का एक बहुत बड़ा जिम्मेदारी है हमको. പൗലോസ് പറയുകയാണ്, पौलुस कहता है എന്താണ്?
ഞങ്ങളെ ഇനിയും അല്ല, ഞങ്ങളെ അല്ല പ്രസംഗിക്കുന്നത്. अभी हम अपने हमारे विषय में नहीं हम प्रचार करते. യേശുവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചപ്പോൾ, जब हमने यीशु को उद्धार करता तू मेरा प्रभु है करके ग्रहण करके नया जन्म होने के बाद ഈ യേശുവിനെ കർത്താവെന്നും अब इस यीशु को प्रभु करके ഞങ്ങളെയോ, परंतु हम लोग എന്താ പറയുന്നത്? कौन है? ഞങ്ങൾ ദൈവമക്കളെന്നാണോ? बोला हम लोग अभी परमेश्वर के बच्चे हैं क्या? ऐसा नहीं बोल रहा है, बल्कि हम लोग सेवा के विषय में हम लोग गुलाम हैं. ക്രിസ്തുവിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ये मसीह के संबंध की बात है प्रियो. परमेश्वर का संबंध और मसीह का संबंध फर्क समझना. നമ്മൾ ഇനി ചെല്ലാൻ പോകുന്ന ക്രിസ്തുവിന്റെ രാജ്യത്തിലാണ്. अभी हम लोग मसीह के राज्य में जाने वाले हैं. 3 രാജ്യമാണ്. 3 राज्य है. നമ്മള് കർത്താവ് 1000 വർഷം രാജ്യം ഭരിച്ച് രാജ്യം പിതാവിനെ ഏൽപ്പിക്കും. जब हम जानते हैं कि 1000 वर्ष का राज्य पूरा हो जाने के बाद यीशु फिर वापस अपना राज्य को पिता के पैर में सौंप देगा. എല്ലാം സമർപ്പിക്കും. सब कुछ समर्पण करेगा, अधिकार को सब कुछ. അത് അങ്ങനെ സമർപ്പിക്കുമ്പോൾ, जब ऐसा समर्पण करने के बाद ഇന്ന് കർത്താവിനോട് കൂടെ ദാസന്മാരായി കർത്താവിനെ അനുസരിച്ചവർ കൂടെ ഉണ്ടായിരിക്കും. तो उस समय में यीशु मसीह के जो आज दास गुलाम बनकर दास बनकर यीशु मसीह में समर्पण करके जीने वाले लोगों को भी यीशु मसीह पिता के पैर में समर्पण करेगा. അപ്പോൾ ഇപ്പോഴേ നമ്മൾ ആരായിരിക്കണം? इसीलिए आज हमको क्या करना है? യേശു തന്നെ ആരാണ്? यीशु ही कौन है? പിതാവിന്റെ പുത്രനാണ്. यीशु ही परमेश्वर का पुत्र है. പക്ഷെ അവൻ ആരാണ്? परंतु वो कौन है? എന്റെ ഉള്ളം പ്രസാദിക്കുന്ന എന്റെ ദാസൻ. पर जैसा अंतिम में प्रभु बोलता है कि मेरा हृदय को प्रसन्न करने वाला मेरा गुलाम मेरा दास. നമ്മളെ ഫിലിപ്പിലെ 2-ാം അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ फिलिप्पियों का पुस्तक 2 अध्याय में हम पढ़ते हैं. ദൈവത്തോടുള്ള മഹത്വം മുറുകെ പിടിച്ചുകൊള്ളണമെന്ന് വിചാരിക്കാതെ, पर यीशु मसीह जो परमेश्वर होने पर भी परंतु परमेश्वर का समानता का महिमा को या परमेश्वर रहने का उस अवस्था को अपने में ना थामते हुए തന്നെത്താൻ താഴ്ത്തി अपने आप को नम्र किया. അതെങ്ങനെയായി തീർന്നു? और कैसा हुआ? തന്നെത്താൻ ഒഴിച്ച് अपने आप को नम्र करके ദാസനായി गुलाम हुआ. അപ്പോൾ दास हुआ. ക്രിസ്തുവിന്റെ കൃപയാൽ तो इस रीति से मसीह का अनुग्रह से നമ്മൾ പിതാവിന് മക്കളായി. हम लोग परमेश्वर के तो बच्चे हो गए, എന്നാൽ परंतु പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ പ്രവൃത്തി മൂലം पवित्र आत्मा का कार्य के द्वारा നമ്മൾ യേശുവിന്റെ ദാസന്മാരാണ്. हम लोग सब लोग यीशु मसीह के दास बनकर जीना है, गुलाम बनकर जीना है. അർത്ഥം മനസ്സിലായോ? आप लोग अर्थ समझ गए ना? समझ नहीं आ रहा है? समझे क्या फर्क? कंफ्यूजन है क्या? നമ്മളെ ആരാ നമ്മളെ ദൈവമക്കളാക്കി തീർക്കുന്നത് ആരാണ്? हमें परमेश्वर का संतान किसने बनाया? പാപക്കടം വീട്ടി हमारा सारा पापों का कर्जों को चुकता करके ദൈവത്തോട് ധരിപ്പിച്ച് फिर परमेश्वर के साथ मेल मिलाप करवाया പിന്നെ നമ്മളെ ദൈവത്തിന്റെ മക്കളാക്കി. और फिर हमें परमेश्वर का संतान बनाया यीशु मसीह ने. ഒറ്റ മിനിറ്റ് കൊണ്ട് ദൈവമക്കളായി. एक ही क्षण में पलक झपकते ही हम लोग परमेश्वर के बेटे बच्चे बन गए. പിന്നെ ഇതിനെ പരിശുദ്ധാത്മാവിനെ അയക്കുന്നത് फिर क्यों पवित्र आत्मा को भेजा? നമ്മളെ ഇനിയും अभी विश्वासी का चाल चलन शुरू हुआ है. अभी നമ്മളെ ആരാക്കണം? हमें क्या करना है, क्या बनाना है? ശിരസ്സായ യേശുവിനെ പോലെ हमें यीशु मसीह जो हमारा सिर बन चुका है उसके समान मसीह के रूप में अनुरूप होने के लिए. അല്ലെങ്കിൽ എത്ര വിരോധാഭാസമാണ് യേശുക്രിസ്തു ദാസനും നമ്മുടെ യജമാനന്മാരും. मैं तो प्रियो स्वर्ग में फिर कितना बड़ा विरोध का बात होगा ना. यीशु मसीह हमारा गुलाम बन गया और हम स्वामी बनकर घूम रहे हैं. कितना बड़ा निंदा की बात है वो. നമുക്കൊരു യജമാന ഭാവമുണ്ട്. हमारे अंदर एक स्वयं में मालिक का एक एटीट्यूड है हमारे अंदर. നമ്മുടെ വിദ്യാഭ്യാസം, मैंने पढ़ाई लिखाई किया, നമ്മുടെ പാരമ്പര്യം, मेरा पारिवारिक परंपरा, നമുക്കെന്തോ അറിയാവുന്ന ഭാവം, मुझे कुछ मालूम है ये स्वभाव, അതൊക്കെ വെച്ച് സഭായോഗം കൂടിയാലൊന്നും നമുക്ക് ശരിക്കുള്ള ദൈവത്തിന്റെ കാര്യം മനസ്സിലാകില്ല. ये सब स्वभाव रखकर संगति में आते आराधना करने आते प्रभु को धन्यवाद करते आते समय में वो सही नहीं होगा. നമ്മളിലുള്ള നിഗളം, हमारे अंदर का जो घमंड, ഞാൻ मैं ക്രൂശിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു, मसीह के साथ क्रूस में चढ़ाया जा चुका हूँ. ആത്മീയമുള്ളവനായ യേശു. तो वो मसीह जो जिसने अपने आप को नम्र किया, നോക്കണം, देखना 33 വർഷക്കാലം ഇവിടെ മറിയയുടെ ഗർഭപാത്രത്തിൽ ദാസനായിട്ട് ജീവിച്ചിട്ട് ഇനിയും എന്റെ ഉള്ളിലേക്ക് വരാൻ അവൻ വിനയത്തോടെ വരികയാണ്. यीशु मसीह को देखो, परमेश्वर रहते समय में उन्होंने नम्र होकर फिर वो मरियम का गर्भ में आया, अब और नम्र हुआ, फिर 33.5 साल पूरा आज्ञा के साथ नम्र होकर झुककर जीने वाला वो यीशु अभी और नम्र होकर हमारे अंदर जी रहा है. കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है ഗുരുവിനേക്കാൾ വലിയവൻ ദാസനാകരുത്, ശിഷ്യനാകരുത്. ये चेले तू गुरु से बड़ा नहीं होना.
യജമാനേക്കാൾ വലിയവൻ മാലികനാകരുത്. मालिक से बड़ा गुलाम नहीं होना है. അപ്പൊ ഈ അതിമഹത്തായ കൃപ എന്തിനാണ്? तो ये अति इतना बड़ा आवर्णनीय दान का खासियत क्या है? പാപിയായ നമ്മളെ ദൈവമക്കളാക്കിയെങ്കിൽ हम जो पापी थे हमें परमेश्वर का संतान बना सकता है, तो അവിടെ ദൈവം നിർത്തുകയല്ല. वहाँ पर परमेश्वर रुकना नहीं है. ഒരു നിമിഷം കൊണ്ട് ദൈവമക്കളായെങ്കിൽ एक ही क्षण में हम लोग परमेश्वर का संतान बन गए, तो നമ്മുടെ ഈ ആയുസ് മുഴുവനും ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന് വേണം. अभी हमारा विश्वासी वो व्यक्ति के अंदर जितना उम्र बाकी है वो पूरा उम्र अभी पवित्र आत्मा को चाहिए. എന്തിന്? क्यों? നമ്മളെ ദാസനാക്കാൻ, हमें दास बनाने के लिए, गुलाम बनाने के लिए. കാരണം ഈ യജമാനത്വം പൊങ്ങി പൊങ്ങി വരും. क्योंकि हमारे अंदर पुराना मनुष्यत्व का स्वभाव क्या है? मैं मालिक हूँ, मुझे कुछ मालूम है करके ये स्वभाव बार बार ऊंचा ऊपर उठकर आता है. इसके लिए അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് തീമോഥെയോസിനോട് വളരെ വ്യക്തമായിട്ട് പറയും, സഭയിൽ മൂപ്പന്മാരെ ആക്കി വെക്കുമ്പോൾ വിശ്വാസത്തിന്റെ മർമ്മം അവനിൽ ഉണ്ടോ എന്ന് ശരിക്കും പരിശോധിക്കണം. वहाँ पर इसलिए पौलुस जब तिमोथी को खत लिखते समय में खास रीति से जब मंडली का अध्यक्षों को बनाते समय में उधर एक बात लिखा है कि विश्वास का भेद का ज्ञान उस व्यक्ति के अंदर है कि नहीं, ये अच्छी तरह से परखना. അതിന്റെ അർത്ഥം मतलब क्या? എൽഡറാകുക, മൂപ്പനാകുക, പാസ്റ്ററാകുക പറഞ്ഞ് പെട്ടെന്ന് നിഗളിച്ചു പോകുന്നൊരു കാര്യമാണ്. मैं एल्डर हूँ, मैं पास्टर हूँ, मैं अधिकारी हूँ बोलकर ये पदवी क्या करता है? तुरंत घमंड और घमंड लाने वाला पदवी अंतर्गत विचार आता है लोगों के अंदर. യേശുദാസനും നമ്മുടെ യജമാനന്മാരും, मतलब अभी यीशु दास बन के जी रहा है और वो व्यक्ति अधिकारी होकर घूम रहा है. അപ്പോൾ इसीलिए നമ്മളിൽ ഒരു നല്ല പ്രവൃത്തി ആരംഭിക്കാൻ ആത്മാവിനെ തന്നു. हमारे अंदर एक भला काम को शुरू करने के लिए पवित्र आत्मा को हमारे अंदर दिया है. എന്താണ് ആത്മാവിനെ തന്നത്? पवित्र आत्मा को क्यों दिया है हमारे अंदर? യേശുവിന്റെ എളിയ ദാസനാണ്. कि यीशु मसीह का एकदम नम्र और विनय होकर गुलाम बनने के लिए, हम नम्र और गुलाम बनने के लिए हमें पवित्र आत्मा दिया गया है. ദാസൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ 8 മണിക്കൂർ ജോലി ചെയ്ത് പോകുന്ന ദാസനല്ല. प्रियो, गुलाम मतलब दास के समान नहीं जो 8 घंटा 9 घंटा पगार के लिए काम करता है, वैसा दास नहीं बल्कि गुलाम. കണക്ക് പറയുന്ന ദാസൻ. കാരണം 8 മണിക്കൂർ ഞങ്ങൾ അധ്വാനിച്ചു. वो मतलब कुछ गुलाम दास लोग क्या बोलते हैं? वो लोग हिसाब बोलते हैं, मालिक हमने 8 घंटा काम किया, हमने 9 घंटा काम किया, पगार दो. പ്രതിഫലം തരണം. हमको पगार चाहिए, हमको आज का मजदूरी चाहिए. അങ്ങനെയുള്ള ദാസന്മാരാണ്. वैसा वो लोग गुलाम का हक नहीं है. അങ്ങോട്ടൊന്നും ചോദിക്കത്തില്ല. मतलब गुलाम मतलब क्या? उल्टा मालिक से कुछ भी नहीं मांगता. യജമാൻ എന്ത് തരുന്നു? अगर मालिक को इच्छा हुआ, उसने जो भी कुछ मालिक ने दिया, ഈ തന്നത് അതിമഹത്തായ കൃപയാണ്. आपने अभी तक जो भी कुछ दिया है वो आवर्णनीय अनुग्रह है भाई मालिक. ഒന്നും അങ്ങോട്ട് ചോദിക്കുന്നില്ല. मतलब उल्टा वापस और कुछ एक्स्ट्रा नहीं मांग रहा. പക്ഷേ ഈ യജമാനൻ നല്ല യജമാൻ തന്നുകൊണ്ടേയിരിക്കും. परंतु ये मालिक का स्वभाव क्या है? ये इतना बड़ा दयालु है कि वो देते रहता है, देते रहता है. ഈ യഥാർത്ഥത്തിൽ നമ്മുടെ ദാസനായി കഴിഞ്ഞാൽ, अगर देखो प्रियो, एक बहुत बड़ा भेद बताना चाहता हूँ. अगर विश्वासी सचमुच गुलाम बन गया तो ഒന്നും അങ്ങോട്ട് ചോദിക്കണ്ട. वो एक ऐसा महान गुलाम है कि मालिक से कुछ मांगने का जरूरत ही नहीं है. തന്നുകൊണ്ടേയിരിക്കും. क्योंकि मालिक इतना अच्छा है कि वो देते ही रहता है. പക്ഷേ നമുക്കൊരു കാര്യമുണ്ട്. परंतु एक विषय यहाँ पर है, സ്തോത്രം പറയാൻ സമയം കിട്ടുന്നില്ല. കാരണം തന്നുകൊണ്ടിരിക്കല്ലേ. आप लोग को ये मालिक आपने इतना बड़ा दान मेरे मुझे ये सब ये बातें दिया, धन्यवाद, ऐसा शब्द बोलने के लिए भी हमारे पास समय नहीं है क्योंकि उतना बातें देते जा रहे हैं. ഒരു യജമാനനോട് അടിമ എന്തെങ്കിലും ചോദിക്കുന്നത് യജമാനന് മോശമാണ്. കാരണം ഞാൻ ഇത്ര കഠിന മനുഷ്യനാണോ? ഇവൻ ചോദിക്കുന്നതിന് മുമ്പ് കൊടുക്കേണ്ടവനല്ലേ? प्रियो, एक मालिक घर में रहते समय में मालिक के सामने आकर गुलाम बोल रहा है मुझे ये चाहिए वो चाहिए, ऐसा मांगने वाला गुलाम है तो वो मालिक का अपमान है. क्योंकि मालिक क्या मैं इतना कठोर हूँ कि मैं मेरा गुलाम का बेसिक बात भी पूरा नहीं कर सकता, उसको मांगना पड़ रहा है? ऐसा कठोर मालिक नहीं है हमारा. ആദാമിനെ എപ്പോഴാ സൃഷ്ടിച്ചത്? आदम को कब कौन सा दिन में सृष्टि किया? അവനുള്ളതെല്ലാം സൃഷ്ടിച്ചു കഴിഞ്ഞു. मतलब क्या? उसको छठवां दिन में छठवां दिन तक का जो भी आवश्यकता था, जो भी चीजें जरूरत था सृष्टि में, प्रकृति में, वो सब बनाने के बाद आदम को छठवां दिन बनाया. നീ എന്നോട് ഒന്നും ചോദിക്കരുത്. मतलब आदम आँख खोलकर प्रभु मुझे वही चाहिए ये चाहिए ऐसा ना मांगने के लिए पहले 5 दिन में सब तैयारी करके रखा. എല്ലാം ഒരുക്കി വെച്ചതിന് ശേഷമാണ് सब बातें तैयार करने के बाद छठवां दिन प्रभु ने आदम को बनाया. ക്രിസ്തുവിൽ ദൈവം തയ്യാറാക്കിയിരിക്കുന്ന കാര്യം प्रिय, उसी रीति से मसीह में हमें परमेश्वर ने जो जो बातें तैयार करके रखा है वो बातें कितना बड़ी बड़ी बातें. ദൈവം എത്ര നല്ലവനാണ് പ്രിയപ്പെട്ടവരെ. परमेश्वर कितना भला है प्रिय.
പക്ഷെ ആദാം ഒരു കാര്യം ചെയ്യണം. परंतु अभी आदम को एक काम करना पड़ेगा. അവൻ ദാസവേല ചെയ്യണം എന്ന് പറഞ്ഞാൽ उसको अभी गुलामी करना पड़ेगा. मतलब क्या? തോട്ടത്തിൽ വേല ചെയ്യാനും बगीचा का देखभाल करने के लिए, തോട്ടം നടപ്പാനും और उसमें संभालने का विषय में के लिए ही बस उतना ही गुलामी करना है उसको. ദൈവം പറഞ്ഞത് കേട്ടാ മതി. परमेश्वर जो बोल रहा है बस उनके ये कार्य करना है, वही उसका गुलामी है. ദാസൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താ അർത്ഥം? गुलाम मतलब क्या? मतलब मालिक जो बोलेगा बिना सवाल बोले करते रहना. കൂലി തന്നുകൊണ്ടേയിരിക്കും. वो क्या करेगा? वो मजदूरी देते रहेगा. നമ്മളെ അവിടെ കൊണ്ടുപോകുന്നത് എന്തിനാ? वो हमें वापस स्वर्ग में क्यों लेकर जा रहा है प्रियो? ഇവിടെയും കൂലി തന്നു, इधर भी मजदूरी दिया, അവിടെ പ്രതിഫലം തരാം, उधर प्रतिफल देगा. ഇവിടെ നമുക്ക് കൂലി കിട്ടില്ല. इधर हमको मजदूरी, जो आपको नियम का जो जरूरत का मजदूरी था, उन्होंने ईमानदारी से अनुग्रह से प्रभु दे दिया. ചോദിക്കുന്നതിലും നിലയ്ക്കുന്നതിലും അധികമായി തന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നു. हमने जितना सोचा था, हमने जितना मांगने से भी ज्यादा, उससे भी आगे प्रभु ने भर के हमें दे दिया है. എന്തിനാ അവിടെ കൊണ്ടുപോകുന്നത്? उधर परंतु स्वर्ग में क्यों लेकर जा रहे प्रियो? ഇവിടെ തന്ന അതിമഹത്തായ കൃപയ്ക്കനുസരിച്ച് अभी यहाँ पर वो विश्वासी ने अवर्णनीय अनुग्रह को जितना इस्तेमाल किया, उसके अनुसार നമുക്ക് അവിടെ പ്രതിഫലം തരാം. उधर सब विश्वासियों को प्रतिफल देने के लिए प्रभु गुलामों ഇത്ര को നല്ല ദാസനെ കഠിന ഹൃദയം നമ്മൾ പറയരുത്. इतना बड़ा महान मालिक को तू कठोर है करके कभी नहीं बोलना प्रियो. നമ്മള് ഈ അതിമഹത്തായ കൃപയുടെ ചെറിയൊരു വശമെങ്കിലും മനസ്സിലായോ? इसलिए मैं विश्वास करता हूँ कि ये अवर्णनीय अनुग्रह का छोटा सा बात तो एटलीस्ट आप लोग समझ गए होंगे. Praise the Lord. Praise the Lord. ഈ അതിമഹത്തായ കൃപ നിമിത്തം ദൈവത്തിന് സ്തോത്രം. प्रभु को ये अवर्णनीय अनुग्रह जो प्रभु ने हमारे ऊपर उल्टे जा रहा है, उसके लिए धन्यवाद. നമുക്ക് നന്ദി പറഞ്ഞുകൊണ്ടേയിരിക്കാം. और इस बात के लिए हम लोग धन्यवाद देते रहो. Praise the Lord. प्रभु सबको सहायता करे.